हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. काल तुम्ही बघितलं असेल ममताचं बड्डे सेलिब्रेशन बाकी आहे अजून. आम्ही केक कट नाही केला, बोललो आज करतो, आज सुट्टी आहे. आता लेट पण झाला होता रात्री त्याच्यामुळे. तर ते सरप्राईज आणलं ते पण रिव्हील करणार आहे आता. बघूया ममताला कसं वाटतं ते काय चालेल. तर आता थोडं आवरून घेतो आहे कामं आणि आता सेलिब्रेट करतो. मग चेतनने माझ्यासाठी केक आणलाय आणि गिफ्ट आणलंय वाटतं काहीतरी. आता बघूया काय आणलंय ते, तुम्हाला कळेलच. आणि रोज पण आणलाय. हो, मला सांगितलं नाही ना काय काय आणलंय ते, गपचूप ठेवलंय. मला म्हटलं मला बघूच नको फ्रीजमध्ये काय आहे ते, उघडू नकोस अजिबात. तर आता त्याला वेळ आली आहे सरप्राईज रिव्हील करायची. चालेल. आणि अनामिका बघा तिकडे कशी आहे ते, बघा तिकडे तिला बाहेर अनामिकाला इकडे ठेवलंय बाहेर. ते बघा इकडे असं मस्ती करते ती. मस्ती करते बाहेर. हे बघा त्यामुळे तिला जरा बाहेर थोडं बाहेरच्या वातावरणात ठेवलंय. घ्यायला सांगते ती, मला आतमध्ये घ्या घ्या असं राहत नाही ती सांगते. तिकडे. आपण कट करून घेऊया केक. चालेल. हो. चल. हॅलो, इकडे बघा चेतनचं काय चालू आहे. हे बघा चेतन काय करतोय माझ्यासाठी. वाव, खूप मस्त चेतन, मला तर खूपच आवडलं. चेतनचं बघा काय चालू आहे. आवडलं डेकोरेशन. मस्तच. माझा आहे वाढदिवस आणि चेतन माझ्यासाठी डेकोरेशन करतोय. बघा इकडे मस्त असं सजवतोय. बघा चेतन चालू आहे इकडे, बघा काय करतोय. आणि मस्त चेतन माझ्यासाठी गजरा पण घेऊन आलाय, गुलाबाचं फूल आणलंय. बघा इकडे काय, केक बघा किती मस्त आहे. खूप छान आहे केक. माझा फेवरेट केक घेऊन आलाय चेतन बघा. आणि ते काय आणले लावायला ते. अच्छा, केक खूप छान आहे, मला भरपूर आवडला. पायनॅपल फ्लेवर माझा आवडीचा आहे. थँक्यू सो मच चेतन, एवढं सगळं केल्याबद्दल. काय चेतन म्हणते लवकर लवकर कट कर. ते हे पण नसते ते बघा सगळं आहे ना इकडे. असं पसारा आमचा अजून बाकी आहे, दिसत असेल हे बघा इकडे ह्या बाजूला वरती आहेत ना. हे बघा तुमचं काम करायचं आहे, थोडंसं बाकी आहे. मला असं वाटतं ते आलेच वाटतं चेतन खाली, बघ गाडीचा आवाज आला. हो ना. आणि आता इकडे आमचं हे आता काय करायचं, ठेवावं लागेल ना कट करायचं केक. ओके, मग मला असं वाटतं हे ठेवावं लागेल आतमध्ये आपल्याला, कारण ते आले आहेत ना काम करायला. तर मग हे तसंच राहिलं आहे पूर्ण. आणि इकडे बघा असं आता ठेवावं लागलेलं आहे फ्रीज थोड्या वेळासाठी आतमध्ये. हे बघा फ्रीजमध्ये केक हे बघा असा ठेवून दिला चेतनने, कारण ते आलेले आहेत ना काम करण्यासाठी. तर बघा मला आता ठेवते थोड्या वेळ 10 मिनटं आणि मग नंतर कट करते काय. आणि आत्ता बघा सगळी कामं झाली दुपारची, कारण आम्ही सकाळीच करणार होतो केक कटिंग, पण तेवढ्यातच ते काम करण्यासाठी आले. मग आम्ही ठेवून दिला होता केक. आता परत चेतनने इकडे आता रेडी केलेला आहे इकडे बघा केक. असं वाटतं मुहूर्त मिळत नाहीये माझ्या केक कटिंगसाठी. आणि बघा चेतनने मला गजरा पण आणलाय पाहिजे. वा, खूप सुंदर आहे चेतन, खूप छान आणलं चेतन. थँक्यू सो मच गजरा आणलास म्हणून. आणि दुपारचे बघा आता वाजले 4 वाजले, संध्याकाळचे वाजत आलेत. आणि आता म्हटलं चला केक आता तरी कट करून घेऊया, कारण इथेच करतोय आतमध्ये. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुझं पुढचं आयुष्य असंच सुखाचा भरभराटीचं जाऊ ही प्रार्थना. आणि आय लव्ह यू टू. थँक्यू सो मच. चेतनने खूप मस्त सगळं अरेंज केलंय, पण सगळी घरातली कामं पण होती ना. हो का, पण सगळी घरातली कामं पण होती ना, त्यामुळे ना भरपूर सगळं म्हणजे उशिरा वगैरे झालं सगळं. त्यामुळे जरा लेट आम्ही सगळं करतोय हे केक कटिंग. तर चला आता केक करून घेते मी कट. कसं वाटतंय ते बोलले गिफ्ट माझ्याकडून तुला हे गिफ्ट. वाव, मस्त आहे. काय देतात ओपन करून. वाव, मस्त आहे. एक मिनिट, काय नाही चेतन गिफ्ट काही सांगितलं वगैरे नाही, सरप्राईज ठेवलं. काजू बघा चेतन माझ्यासाठी मेकअप बॉक्स घेऊन आलेला आहे. हे बघा, तर मला सांगतोय चेतन कसं कसं काय काय लावायचं. इकडे बघा सगळं शिकवतोय मला कसं लावायचं काय. बघा हे बघा स्वतः पण लावून बघतोय काय चालू आहे. लिपस्टिक आहे बघ, हे सांगतो तुला. हे लिपस्टिक आहे, हे या ब्रशने लावायचं. या अच्छा, हा पफ आहे, याने ते फाउंडेशन लावायचं. ओके. आणि हे आय लायनर आहे, आय म्हणजे आयब्रो. आणि हे इकडे ते पण आयब्रोच्या वरचे. बघा मला मेकअपचं काही माहित नाही. हे बघा चेतन सांगतोय मला सगळं. आणि बघा ब्रश, मला पॉन्ड्स पावडर सोडली आणि लिपस्टिक तर काही माहित नाही मला. मेकअप कसा मस्त दिला लावायला ना. हो बघा चेतन माझ्यासाठी घेऊन आलाय बघा मेकअपचं सामान. आपण एक ब्रश आहे छोटू, याने तू याला लावू शकते. कशाने कशाने. अच्छा, आयब्रोसाठी. हा छोटा, हा गालासाठी. ओके. आणि ते 3 काय तिकडे असे ते इथे फाउंडेशनच्या बाजूला. फाउंडेशनच्या वरती लावायचे. हा, म्हणजे ते दिसतं ना बघ शायनिंग असं गुलाबी. ओके ओके. अच्छा ते आहे. आणि ही नेलपेंट आहे ना, ही चमकीची. अच्छा, ती खाली इथे. अच्छा, ही नेलपेंट कशी लावायची. चमकीची आहे. आपण नेलपेंट लावल्यानंतर ही त्याच्यावर लावायची. अशी वाली आहे ही. वाव, छान आहे. हे बघा चेतन नेलपेंट घेऊन आलाय मला. आणि ही बघा, ही जेल नेलपेंट आहे, जेल फिनिश बोलतात ना. ओके. ही आता लेटेस्ट चालते जास्त. हो, असं वाव, मस्त आणले सगळं. मला खूप आवडले चेतन. पण चांगली आहे, ही आपण नॉर्मल आपण लावतो ते. खूप भारी मला घेऊन आलाय मेकअपचं सामान चेतन बघा.
ही बाई अशी लावायची त्याची. छान आहे, खूप आवडले मला. चांगला आहे ना. चेतन खूप मस्त घेऊन आलेला आहे मला मेकअपचं सामान आहे, मला खूप आवडलंय जास्त. आता हे तर यूज करेन मला मी- सांगता वाटतं आता काय यूज करेन. आता तुम्ही म्हणाल की मुलगी असून काय म्हणते की मला मेकअप माहित नाही आणि हे नाही सगळं, असं काय नाहीये, माहिती आहे. पण आता कसं हल्ली आता जास्त काही करत नाही मी, फक्त पावडर लावते चेहऱ्याला आणि फक्त लिपस्टिक बस, बाकी त्या व्यतिरिक्त काहीच नाही. कारण आधी खूप मेकअप केसांची वगैरे पण खूप वाट लावलेली आहे. अच्छा, हे एवढंच आहे बघा का? हायलाईट एवढंच वगैरे आहे. करून सगळं आहे ना, एवढंच आहे. केस खूप सगळं म्हणजे म्हणतात ना सगळं झालंय केसांची आणि वगैरे वाट त्याला आरसा पण लावून दिलाय. मेकअपचं वगैरे करून सगळं, त्यामुळे आता हल्ली काहीच करत नाही मी, त्याला शांत आरसा राहते. दिलाय. त्याच्यात तू बघून मेकअप करू शकते. हो. आणि बघा मला चेतन सांगतो इकडे आरसा दिला त्याच्यात तू बघून मेकअप करू शकतेस, बघा सगळं सांगतोय मला, कसं मस्त छान वाटतंय ऐकायला. आता तू एकदा मेकअप करून आधी सगळं झालंय, दमलोय आता. आता ह्याचा क्रेज कमी झालेला आहे सगळ्याचा, पण खूप आणले चेतनने मस्त. मला बॉक्स आवडला, हे बघा छान आहे, छोटूसा मस्त. ही गिफ्ट भारी घेऊन आलेला आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच चेतन, पुन्हा एकदा. काय खूप आवडलं मला मेकअपचा बॉक्स. मच्छर मारली बघा, मच्छर मारली. ममता, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो आणि मच. तुझं पुढचं आयुष्य असंच भरभराटीचं सुखाचं जावं ही प्रार्थना, समृद्धीचं जावं. कसं आणि आज बघा इथे आमच्या सोसायटीमध्ये ना आमचा पाईप पण हे बघा फुटला होता, जो पाण्याचा होता ना तो. तरी आम्ही खूप दिवसापासून म्हणत होतो का पाणी कमी येते आमच्याकडे, तर मग चेक केल्यानंतर हे दिसलेलं आहे. तर आजच आले होते ते सुद्धा काम करण्यासाठी, कारण सुट्टी होती चेतनला सुद्धा, म्हणून हे बघा हे पण काम करून घेतलेलं आहे. खूप अशी कामं निघाली बरीच काही ह्या 8 दिवसामध्ये, त्यामुळे हे सगळी करून घेणं खूप गरजेचं सुद्धा होतं. त्यामुळे हे पण एक करून घेतलं आम्ही. हे बघा असं बघा अनामिकाचं काय चालू आहे बघा, इकडे बघा काय चालू आहे. आणि आम्ही इकडे चहा वगैरे पितो अशी आहे बघा, इकडे चेतन वगैरे बसला इथे, आम्ही चहा पिणं चालू आहे. मावशी वगैरे गेली? आणि चेतनची आली होती मावशी आज डोंबिवलीवरून खूप दिवसानंतर. तर मग मावशीचा मुलगा, परत काका, मावशी, सून मावशीची, मावशीचा नातू, असे सगळेच जण आले होते आज. तर आले होते दुपारी 3:30-4ला आणि आत्ता गड्यात वाजले 7, मग ते आत्ताच गेले. तर आम्ही आता त्यांना सोडून आलो खालीच. तर एवढा वेळ गेला आज, पुढे दिवस गेला काही कळलंच नाही ना. आणि आता मी चहा प्यायला बसलोय, गप्पा वगैरे झाल्या, खूप वेळ निघून गेला. खूप दिवसानंतर भेट झाली, मग त्यानंतर कळलंच नाही कधी वेळ सगळा निघून गेला तो. असं झालं सगळं काय. आणि इकडे बघ लागलेली आहे भरपूर, खाणं चालू आहे. थोडा कंटाळा सुद्धा आलाय. हो तेच. आणि इकडे बघा अनामिकाला ठेवलं होतं पिंजऱ्यामध्ये, पण मावशीचा नातू आला होता तर खूप तिच्यासोबत खेळत होता, माहितीये का. अनामिकाच पाहिजे म्हणून, कारण तो आमच्या व्हिडिओमध्ये बघतो ना अनामिकाला, तर त्याला माहिती होतं. छोटा आहे ना, तुमची 1.5 वर्षाचा आहे का 2 वर्षाचा आहे ना. हा 2 वर्षाचा असेल तो. तेच. आणि अनामिका सुद्धा त्याच्यासोबत खेळत होती अशी, पण आम्हाला भीती वाटत होती की अनामिका त्याला चावेल वगैरे काय, म्हणून आम्ही अनामिकाला जास्त करून आतमध्ये ठेवलं होतं पिंजऱ्यामध्ये, तरी पण त्याने काढलं तिला बाहेर. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे इकडेच काय. आणि अजून कामं बाकीची आहेत पेंडिंग. तर आता अजून जरा दळण वगैरे सकाळी दिलंय, म्हणजे चक्कीमध्ये दळण्यासाठी, तर मग ते सुद्धा आणायचं आहे. आता आम्ही आणणार होतो इथं, पण पैसे नाही ना, घेऊन गेलो खाली जाताना, म्हणून मग घेऊन नाही आलो. तर चला आता ती बाकीची सगळी आता पेंडिंग काम आता करून टाकूया लवकर आणि आवरूया पुढचं आता काय.